नमस्कार मित्रांनो, तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हे काय आपलं कुत्रं बसलं इथं, मम्मी तिकडे गवत कापते, तुम्हाला दाखवायला नेतो मी. हे बघा हे गोठ्या मागं कसं झालं आहे आपल्या. हे कलम वगैरे केले त्यांनी. ही आळूची पानं बेटर आहे, आळूची पानं बोललीच राहतात कायम. तिथं आपले 2-3 कलम आत पण आहेत. हे चित्र वाटत असेल थोडं, पण हे नीट करू आपण थोड्या दिवसात. हे असे शीट लावले आणि आपला डॉगेश भाऊ इकडे फ्रेमिंगमध्ये घेतो, येतो तिकडे आला इकडे वर बघ. हा आपला कुत्रा चालला आता आतमध्ये. ये त्याच्यासाठी थोडं उघडू ठेवूया. ही आपली गल्ली थोडी बारीकच आहे, इथं ना खायला न्यायला खूप इश्यू होतात. आपण सपोज वजन आणलं ना तिकडून, हे दार पण पडतं झालं आहे आमचं. तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता, पडतं झालं आहे बाहेर. त्याची पण मी ही जाळी इकडे बांधले सध्या तात्पुरती झाडांना वगैरे. पण हा कॉलम आपल्याला स्ट्रेट टाकायचं आहे तिकडं. आणि बाकी आपलं असं इकडं खूप बारीक झालं आहे, कडबा असल्यामुळे हे थोडं ना दबलं आहे असं इकडं. याच्यात आपण कडबा रचला आहे, तुम्हाला दाखवतो मी आपलं पूर्ण सिस्टमॅटिक. हे इटा लावलं जायला यायला गा नको आलं म्हणून. इथं आलो आपण. हे आपलं शेळ्यांचं खातात कडबा, आणि आपण कडबा रचला ना. आणि हे आपल्या ज्वारीचे जे भुसकट होतं ना मशीनला, त्याचा तो हे भुस्सा राहिलेला. आणि इथनं आपण दाखवतो, या भागातून दाखवतो. इथलं तुम्हाला अख्खा कडबा रचलेला दिसून आतपर्यंत फार वरपर्यंत रचला आहे. लसूण वगैरे लावले तिथं, बघू नका कोणता. हे आपली जनावर कसे कडबा खात आहेत. तुला फ्रेममध्ये बघ कसं कडबा खाणार आहे. आपल्याला 5-6 बोकडं विकायचे सध्या, 2-1 महिन्यामध्ये विकायचे. तिथं त्या कडब्याला पण पाल टाकलाय आपण. आताच पाल बनवला होता, तो पाल पण इथं दिलाय टाकून आपण याच्यावर. त्याचा कडबा पण आपला भिजला तरी त्याला काय व्हायचं नाही. पाऊस बिऊसले पडला होता, तुम्हाला बाहेर एवढं बोलावं दिसत नाही. ती लोक आपली घराचं काम करतायत ना, आज मटेरियल नेतात काढून. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. ओके, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुन्हा.